झाडाचे रिपॉटिंग कसे करायचे याच्यासाठी काही बेसिक, झाड जर व्यवस्थित वाढत नसेल, त्याच्या मुळा बाहेर आलेल्या असतील किंवा जर ते पिवळं दिसत असेल तर असं समजून जा की त्याची जी कुंडी आहे ती त्याला लहान पडतीये आणि एका मोठ्या कुंडीमध्ये शिफ्ट करण्याची वेळ आलेली आहे. झाडाचं शिफ्टिंग करायचं असेल ना तर सगळ्यात अगोदर पावसाळा निवडा. पावसाळ्याच्या सुरुवातीला जर तुम्ही ही गोष्ट केली ना तर झाड सुकणार नाहीत आणि त्याच्या मुळा पटकन चिटकून जातील नव्या मातीला. ज्या कोणत्या कुंडीमध्ये ते झाड शिफ्ट करताय ती कुंडी अगोदरच्या कुंडीपेक्षा थोडी मोठीच असायला पाहिजे. कुंडी प्लास्टिकची असेल तर खूप बरं, कारण मातीच्या कुंडीमध्ये झाड पटकन वाढत नाहीत, कारण त्याच्यामधलं जे पाणी आहे ते पटकन निपटून जातं. आणि कुंडीच्या खालच्या बाजूला तुम्हाला 2-3 छिद्र पाडून घ्यायचे आहे, जेणेकरून पाणी निपटून जायला पाहिजे आणि चिखल वगैरे झाला नाही पाहिजे आणि माती सुटसुटीत असली पाहिजे. छिद्र पाडून झाल्याच्या नंतर एखादी जुनी मातीची कुंडी तुटलेली असेल तर त्याचा जो तुकडा आहे तो ठेवू शकता. एखादा फरशीचा तुकडा किंवा एखादा छोटा दगड ठेवा, जेणेकरून माती वाहून जाणार नाही. त्यानंतर कुंडीच्या खालच्या बाजूला जी लाईन असते त्या लाईन पर्यंत माती टाकून घ्यायची, म्हणजे ज्या प्लांटच्या ज्या खालच्या मुळा आहेत ना त्या उघड्या नाही पडल्या पाहिजे, त्यांना सुद्धा माती लागली पाहिजे. आणि त्यानंतर मात्र हे झाड तुम्ही ह्याच्यामध्ये शिफ्ट करू शकता. आता झाड त्या जुन्या कुंडीतून काढायची प्रोसेस थोडीशी हार्ड आहे. मातीची कुंडी असेल तर ते झाड पटकन निघत नाही, पण जर प्लास्टिकची कुंडी वगैरे असेल ना तर त्या कुंडीला बाजूला करायचं आणि त्याला राऊंड असं सर्कल फिरवलं ना तर अलगद ती सगळी माती झाडासहित निघते आणि ती डायरेक्ट ह्याच्यामध्ये शिफ्ट करू शकता. पण जर मातीची कुंडी असेल थोडं हार्ड जातं, कारण ती कुंडी फुटू शकते, त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित ते काढा, मुळा तुटणार नाही त्याची काळजी घ्या. झाडाची शिफ्टिंग कोण्या टाइमला, कुठला दिवस बघून, कुठला महिना बघून करायचा आणि कशा पद्धतीने याची सगळी इन्फॉर्मेशन फुल डिटेलमध्ये मी ब्लॉगमध्ये सांगितलेली आहे. चॅनलवर ऑलरेडी ब्लॉग अपलोडेड आहे, जाऊन चेक करा. तुम्ही बघू शकता मी ते झाड दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट केलेले आहे. चला, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.